रसिका हो, आजच्या आपल्या या ॲन्युअल फंक्शनची जो विषय आहे तो रंग अभंग. मगाशी अक्कांनी खूप छान सांगितलं की ज्याचा खंड होत नाही, भंग पावत नाही, तो अभंग. आणि पंढरीच्या विठुरायाचे असे अनेक अभंग अनेक संतांनी आणि अगदी साध्या सर्वसामान्य माणसांनी पण लिहिलेले आहेत. आणि म्हणूनच तो विठुराया हा फार कुणा मोठ्या लोकांचा देव आहे बाबा असं वाटत नाही, तो माझा जवळचा वाटतो. आणि म्हणूनच विठू माझा लेकूरवाळा असं संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि जरा डोळ्यासमोर आणा आषाढी वारीचा जो काही सगळा नजारा असतो, जेव्हा आळंदी देहू अशा अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या निघतात त्या विठुरायाच्या भेटीसाठी म्हणून. आणि वारकरी ज्या उत्साहाने आणि ज्या उर्मीने, कोणीही न सांगता कोणीही आमंत्रण न करता ज्या उर्मीने खरोखर त्या वारीमध्ये सहभागी होतात, का तर तो विठुराया प्रत्येकाला आपलासा वाटत असतो. आणि विठ्ठलाजवळ माझं गाऱ्हाण मी मांडलं तेव्हा माझं मन मोकळं होणार आहे, मला नवी दिशा मिळणार आहे, हा विश्वास प्रत्येकाला वाटत असतो. आणि म्हणजे माहेरचं जे आपलेपणा असतो, माहेरचं जे सुख असतं ते मला पंढरीला गेल्यानंतर मिळणार आहे अशी खात्री प्रत्येकाला असते. म्हणूनच तर म्हणलं जातं माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. संतांनी खूप छान म्हणून ठेवलेलं आहे. आणि ह्याच अभंगाचं सादरीकरण आता करणार आहेत प्रवेशिका 2025च्या सगळ्या शिष्या. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात आणि आनंद घेऊयात या अभंगाचं, माझे माहेर पंढरी. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी.
माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे जातिरी, माझे माहेर पंढरी. एका जनातनी शरण, 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 कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे जातिरी, आहे भीवरे जातिरी, माझे माहेर पंढरी. वा वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. आता हे वय त्यांना या अभंगाचा अर्थ कळण्याचं नाही आहे, पण या नृत्यातनं आपण पांडुरंगाची, विठोबाची सेवा करतो आहे एवढं जरी त्यांना आत्ता कळलं, एवढा संस्कार जरी याच्यामध्ये रुजवता आला तर हे फार मोठं यश आहे. आणि अर्थातच माझे माहेर पंढरी, मायके जाने का सुख क्या होता है, मायका पास में हो या दूर में हो बात वो नहीं है, लेकिन मायके जाना है ये जो है हर औरत का वो सपना होता है कि मुझे मायके जाना है. तो वो जो सुख होता है वो हम शब्दों में बयान नहीं कर सकते. आणि हेच सगळं सुख प्रत्येकालाच, स्त्री पुरुष लहान मोठा गरीब श्रीमंत सगळ्यांनाच या विठुरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर मिळतं, हेच संतांनी सांगून ठेवलेलं आहे. रुक्मिणीदेवी कला क्षेत्र अर्थात आपला क्लास इथे अक्कांनी यावर्षी म्हणजे हे सिल्वर ज्युबिली इयर आहे म्हणून एक खूप छान पुरस्कार जाहीर केलेला आहे. कुणासाठी तर जी मुलगी वर्षभर क्लास न बुडवता रेग्युलरली क्लास अटेंड करेल तिला नृत्य नियम पुरस्कार हा दिला जाणार आहे वर्षाच्या शेवटी अर्थात 2026 साली. त्यामुळे पालकांनी किंवा मुलींचे हट्ट असतील की बाबा कधी कंटाळा आलाय तसं न करता मुलींना पाठवायचं आहे, किंवा मुली जरी हट्ट करत असतील की मला आज इकडे जायचं नाही, मला वर्गाला जायचं आहे, तर पालकांनी देखील त्यांना पाठवायचं आहे. आणि मुळात हे असा पुरस्कार ठेवायचं कारण असंच आहे की बाबा त्याची गोडी मुलींना लागली पाहिजे, त्याच्यातून जो संस्कार मिळतो तो मिळाला पाहिजे, हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे.